हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण बघणार आहोत बांगडी फ्राय. आम्ही दोघेच आहोत, त्यामुळे दोनच बांगड्या घेतल्यात आणि मी ती रेसिपी आता तुम्हाला मी दाखवते. कारण इकडे मच्छी वगैरे काय भेटत नाही, तर आता मी तुम्हाला दाखवते बांगडा फ्राय. हे बघा, मी बांगडे स्वच्छ करून घेतलेले आहेत. इकडे मी हळद, मसाला, मीठ आणि आता आपल्याकडे मुंबईला कसं माझ्याकडे आगळ वगैरे आहे, आता इथे काही आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, याच्यामध्ये आधी लिंबू टाकून घेणार आहे. आपण लिंबू पिळून घेऊया थोडासा. हे बघा, आपण लिंबू पिळून घेतले. थोडंसं मी आलं आणि लसणीची पेस्ट घेते. आपण आलं लसणीची ही पेस्ट घेतली थोडीशी. आता हे सगळे मसाला आपण लिंबू पिळून घेतलं आहे, सगळं मसाले आपण हे एकत्र करून घेऊया. आधी मीठ वगैरे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि हे आपण मिक्स करून झालं का सगळं मसाले आपण याला लावून ठेवायचे. तर 10 ते 15 मिनिट आपण असंच लावून ठेवणार आहे, म्हणजे जे पाणी पण सुटेल, मसालाही आपला व्यवस्थित लागेल त्याला. गावाला काय पर्याय नसतो आपल्याकडे, आपण काही करायचं काय नाही करायचं विचार पडतो नेहमी. तर आज आली मच्छीवाली, थोडंसं घेतले. ह्याच्यातमध्ये मी तर नाही खाते मच्छी, माझे मिस्टरच काय खाणार, म्हणून 2च घेतले मी. तर मी हे सगळे लावून घेते व्यवस्थित. आता आपले 600 लावून झालेले आहे व्यवस्थित. आता याला 5 ते 10 मिनटासाठी आपण असंच ठेवायचं. जेवढ्या वेळ ठेवता येईल ना तेवढा वेळ आपण याला असंच लावून ठेवायचं. आपल्या बांगड्याला झालेले आहे 10-15 मिनटं. आणि मी इथे रवा घेतलेला आहे. रवा म्हणजे 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे 0 नंबरचा नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल. बघा, पाणी सुटून व्यवस्थित आपल्या माशानं हे झालेलं आहे. हे बांगडे आहेत आपले, बांगडा फ्राय चाललेला आहे. व्यवस्थित लावून घ्यायचं. सुकं सुकं होतं ना आपण लावताना. आता व्यवस्थित ओलं झाले आणि व्यवस्थित ते फ्राय होणार. आता आपण फ्राय करायला तव्यात टाकूया. तव्यात मी तेल टाकले थोडंसं. आगळ असतं तर अजून मजा आली असती खायला. आणि लिंबू पिळले व्यवस्थित त्याला. बांगडा फ्राय असंच आपण थोडंसं खालून शिजल्यानंतर नंतर आपण पुढे करूया. भाजी व्यवस्थित खालून झालेलं आहे. आता आपण परतून घेऊया याला. आपलं बारीक गॅसवरतीच आहे, मोठा गॅस बिलकुल नाही करायचे. हे बघा, छान त्याची वरची भाजी खालची भाजी झाली फ्राय. आता आपण बांगडा फ्राय झालेला आहे. कशी वाटते तुम्हाला माझी बांगडा फ्राय रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.